मध्ये नाराजीचा सूर, शिवसेना पदाधिकाऱ्यांची स्वबळाची मागणी असल्याची सूत्रांची माहिती, युतीचा धर्म पाळला जात नसल्याची तक्रार। आगामी निवडणुकीमध्ये मुंडे बहीण भाऊ एकत्र येण्याची शक्यता, धनंजय मुंडेंकडून बीडमध्ये युतीचे संकेत, पंकजा मुंडेंशी चर्चा झाल्याची धनंजय मुंडेंची माहिती। कोणत्या पक्षात जायचं ते मी ठरवेन, कार्यकर्त्यांसमोर रामराजे निंबाळकरांचं वक्तव्य, घाबरटपणा कराल तर आताच घरी बसा, फलटण मेळाव्यात रामराजेंचा सल्ला। संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, गुवाहाटीला जाऊन आलेले लोक नरकासूर असल्याचं राऊतांचं वक्तव्य। शेतकऱ्यांना स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला संपवावं, माजी आमदार बच्चू कडू यांचा अजब सल्ला, शेतकऱ्यांच्या अधोगतीला सरकार जबाबदार असल्याची घणाघाती टीका। नागपूर महापालिकेमध्ये काँग्रेसचं एल्गार आंदोलन, शहरातील विविध समस्यांसाठी काँग्रेस आक्रमक, आंदोलक महापालिका कार्यालयामध्ये घुसले। ऐन दिवाळीत सांगली शहरात पाण्याचा ठणठणाट, संतप्त नागरिकांचं हंडे घेऊन महापालिकेसमोर आंदोलन, अधिकाऱ्यांना घेराव घालत विचारला जा। दिवाळीत भेसळीवर एफडीएची नजर, राज्यामधून 2 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त, खवा, गाईचं तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, बटर, वनस्पती तूप आणि भगरीमध्ये भेसळ। कुत्र्यांच्या हल्ल्यात 3 वर्षीय मुलीचा मृत्यू, जालना शहरातील हृदयद्रावक घटना, मुलगी घराबाहेर पडताच भटक्या कुत्र्यांचा हल्ला। सप्तशृंगी देवीचं मंदिर दर्शनासाठी रात्री 12 वाजेपर्यंत खुलं राहणार, दिवाळीनिमित्त भाविकांची गर्दी वाढल्यानं मंदिर प्रशासनाचा निर्णय। पंतप्रधान मोदींचं गोव्यामध्ये INS विक्रांतवरील जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशन, भारतीय सैन्य हेच आपलं कुटुंब असल्याचं वक्तव्य।